सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझ्या हृदयी येशू, जीवंत आहे संकटी तो माझा आधार. येशू सदा जीवंत आहे, जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझ्या हृदयी येशू, जीवंत आहे संकटी तो माझा आधार. येशू सदा जीवंत आहे. त्याच्या शब्दाने तांबडा सागर दुभागला, भिंत ही यरीहोची ढासळली. त्याच्या शब्दाने अंधदृष्टी पावला, स्पर्शाने त्याच्या कोडी झाला बरा. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझ्या हृदयी येशू, जीवंत आहे संकटी तो माझा आधार. येशू सदा जीवंत आहे. तुला न सोडता तुझ्या मागे चालणार, तूही मला न सोडता रोज सांभाळणार. मृत्यूदिनी प्रभू तू स्वीकारून घे, आपुला जवळ स्वर्गात मला. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझ्या हृदयी येशू, जीवंत आहे संकटी तो माझा आधार. येशू सदा जीवंत आहे, येशू सदा जीवंत आहे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन योहान 8 वचने 12 ते 16. योहान 8 वचने 12 ते 16. पुढे येशूने पुन्हा त्याचबरोबर बोलणे आरंभून म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. यावरून फरीसी त्याला म्हणाले, तुम्ही स्वतःविषयी साक्ष देता, तुमची साक्ष खरी नाही. येशूने त्यास उत्तर दिले, मी स्वतःविषयी साक्ष देतो तरी माझी साक्ष खरी आहे, कारण मी कोठून आलो व कोठे जातो हे मला ठाऊक आहे. मी कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हास ठाऊक नाही. तुम्ही देहबुद्धीने न्याय करिता, मी कोणाचा न्याय करीत नाही. आणि जर मी कोणाचा न्याय केला तर माझा न्याय खरा आहे, कारण मी एकटा नाही, तर मी व ज्याने मला पाठवले तो असे आहो. देवापासलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण योहान कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय आणि त्याची 12 ते 15 वचनं वाचली. या वचनांमध्ये पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त प्रकाशाविषयी बोलत आहे आणि या ठिकाणी तो म्हणत आहे की मीच जगाचा प्रकाश आहे. प्रथम तो सांगत आहे की मीच जगाचा प्रकाश आहे आणि त्याच्यानंतर तो म्हणतो की जो मला अनुसरतो तो मुळीच अंधारात चालणारच नाही, तर त्याच्या ठायी जीवनाचा प्रकाश राहील. जो कोणी मला अनुसरतो, जो कोणी मला स्वीकारतो, माझ्या आज्ञांचं पालन करतो, देवाच्या इच्छेनुसार जीवन जगतो, तो अंधारात चालणारच नाही. याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे. आणि हे प्रभू येशू ख्रिस्त का बोलला? आपल्याला माहित आहे की व्यभिचारी जी स्त्री होती तिला दगडमार करण्यासाठी अनेक लोक त्या ठिकाणी आलेले होते, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी एक
न्याय केला. आणि तो स्त्रीला म्हणतो की ती म्हणाली, प्रभूजी कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवित नाही, जा, यापुढे पाप करू नको. पण माझ्या प्रियांनो, पाप करतो म्हणजे आपण अंधकारामध्ये जीवन जगतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्या अंधकारातून काढण्यासाठी या जगामध्ये आला. तो या जगाचा प्रकाश म्हणून आला. आणि म्हणून तो म्हणतो की जो कोणी मला अनुसरतो तो मुळीच अंधकारात चालणार नाही, तर त्याच्या ठायी जीवनाचा प्रकाश राहील. तो जीवनाचा प्रकाश देण्यासाठी, ते जीवन देण्यासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि त्याने अनेक चांगल्या गोष्टी मनुष्याला शिकवल्या. आणि या ठिकाणी तो परत म्हणतो की ह्यावरून परुषी त्याला म्हणाले, तुम्ही स्वतःविषयी साक्ष देता, तुमची साक्ष खरी नाही. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मीच जगाचा प्रकाश आहे. तो स्वतःविषयी साक्ष देता, स्वतःचं जीवन त्यांना प्रगट करत आहे. परंतु जे परुषी आहे ते त्यांना विरोध करत आहे. तुम्ही स्वतःविषयी साक्ष देता, परंतु तुमची जी साक्ष आहे ती खरी नाही. आणि त्या परुषांना प्रभू येशू ख्रिस्त परत उत्तर देत आहे की मी स्वतःविषयी साक्ष दिली तरी माझी साक्ष खरी आहे, कारण मी कोठून आलो व कोठे जातो हे मला ठाऊक आहे. मी कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हाला ठाऊक नाही. या ठिकाणी परुषांशी प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे, जरी मी स्वतःविषयी साक्ष देत आहे तरी माझी साक्ष खरी आहे. जे खरं ते मी सांगत आहे. मी त्याचसाठी या जगामध्ये आलो आहे की लोकांना त्या अंधकारातून काढावं, त्या पापाच्या बंधनातून, शैतानाच्या बंधनातून मुक्त करावं. म्हणूनच मी ह्या जगाचा प्रकाश म्हणून आलेलो आहे. संपूर्ण जग अंधकारामध्ये आहे आणि त्या अंधकारमय जगाला प्रकाश देण्यासाठी मी या जगात आलेला आहे. ही माझी साक्ष खरी आहे, कारण मी कोठून आलो आहे आणि कोठे जाणार आहे हे मला ठाऊक आहे. माझी साक्ष खरी आहे, कारण मीच जगाचा प्रकाश आहे. होय माझ्या प्रियांनो, तोच आपल्याला अंधकारातून काढून जीवनाच्या प्रकाशाकडे नेणारा परमेश्वर आहे. देवा, ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, कारण आम्ही अंधकारामध्ये जीवन जगत होतो. आम्ही त्या पापामध्ये जीवन जगत असताना आमच्या पापांचा अंधकार दूर करण्यासाठी येशू ख्रिस्ताला या जगाचा प्रकाश म्हणून या जगामध्ये पाठवलं आणि त्याच्याद्वारे तो आम्हास प्रकाशित केलं. आमची सर्व पाप येशूच्या पवित्र रक्ताच्या द्वारे तू दूर केलीत, म्हणून तुझी स्तुती करतो. येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. संकटी तो माझा आधार, येशू सदा जिवंत आहे. तुला न सोडता तुझ्या मागे चालणार, तूही मला न सोडता रोज सांभाळणार. मृत्यूदिनी प्रभू तू स्वीकारून घे, आपुला जवळ स्वर्गात मला. जिवंत आहे येशू, जिवंत आहे माझा हृदय, येशू जिवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जिवंत आहे. येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.